सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून द्या। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी IQ एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो बघा, राज्यसेवेचे प्रिलिम असो किंवा मेन्स असो, याच्यामध्ये बघा पश्चिम घाटातील नद्या किंवा कोकणातील नद्या यावर एक तरी क्वेश्चन हमखास विचारला जातो। तर बघा, ज्यावेळी महाराष्ट्र जॉग्राफी आपण अभ्यासतो बघा, त्यावेळी कोकणातील नद्यावर पहिल्यांदा काय व्हायचं, मेन्समध्ये क्वेश्चन यायचे बघा। आता काय झालं, प्रिलिममध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात क्वेश्चन, 5-6 वर्षाचे क्वेश्चन जर पाहिले क्वेश्चन पेपर, त्यामध्ये तुम्हाला दिसेल की जे कोकणातील नद्या याला प्रिलिममध्ये सुद्धा क्वेश्चन विचारले जातात। तर ही क्वेश्चन कोणत्या प्रकारचे विचारले जातात बघा, जेणेकरून तुम्हाला एक स्ट्रॅटेजी आखता येईल की या कोकणातील नद्यावर कशा प्रकारे आपण अभ्यास करू शकतो। ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल। त्यापूर्वी तुम्हाला एक थोडीफार माहिती सांगतो की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारतात, त्यानंतर आपण क्वेश्चनला सुरुवात करू। पहिले बघा, कोकणातील नद्यावर ज्यावेळी क्वेश्चन विचारला जातो एमपीएससी आयोगातर्फे, त्यावेळी विचारलं जातं एक तर म्हणजे उत्तर ते दक्षिण क्रम विचारला जातो, नंतर पश्चिम ते पूर्व असा एक क्रम विचारला जातो। ओके, अशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात। त्यानंतर त्याच्यामध्ये विविध नद्या विचारल्या जातात, जसं की पश्चिम ते पूर्व याच्यामध्ये भीमा सुद्धा विचारतात, वैशिष्ट्य किंवा सावित्री अशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहेत अशा प्रकारे। त्यानंतर कोकणातील नद्यांचे जे वैशिष्ट्य आहेत, आपण स्पेसिफिकेशन म्हणतो किंवा कॅरेक्टरिस्टिक म्हणतो, तर अशा प्रकारचे त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात। त्यानंतर कोणत्या नदीवर कोणत्या प्रकारचे डॅम आहेत बघा, ते याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे। तर अशा प्रकारचे क्वेश्चन आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत। तर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले आहेत बघा, आता डायरेक्ट क्वेश्चनद्वारे समजून घेऊ। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, ओके, तर बघा, खालीपैकी कोणत्या एका घाटातील नद्या पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात। हा असिस्टन्स मेन्स 2011ला क्वेश्चन विचारला होता। पुन्हा एकदा समजून घ्या क्वेश्चन, खालीपैकी कोणत्या एका घाटातील नद्या पश्चिम घाटातून उगम पावून पश्चिमेकडे जातात, म्हणजे पश्चिम घाटावर काय होतं, त्यांचा उगम होतो आणि ते पश्चिमेकडे म्हणजे अरबी समुद्रामध्ये वाहत जातात। तर खालीपैकी कोणता पर्याय, तर बघा 4 पर्याय दिले, त्याच्यामध्ये तापी, सावित्री, काळू पाहिले, याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये सावित्री, काळू, उल्हास, तिसरं काळू, गिरणा, कुंडलिका, यांचा होतं सावित्री, उल्हास, गोदावरी। तुम्ही जर पाहिलं असाल, पश्चिम घाटामध्ये वाहत जाऊन पश्चिमेकडे वाहतात म्हणजे अरबी समुद्रात, याच्यामध्ये गोदावरी तर येत नाही आहे, 4 नंबरला येत नाही, तापी पण येत नाही आहे, ती वाहती पण पश्चिम घाटात उगम पावती का नाही आहे, कुंडलिका पण याच्यामध्ये येत नाही। तर कोणता पर्याय येतो, 2 नंबरचा पर्याय येतो, सावित्री, काळू आणि उल्हासमध्ये। ओके, तर तुम्हाला समजलं असं आता हा एक क्वेश्चन आहे। त्यानंतर पुढचा एक याच्यामध्ये स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला सांगतो की कोणकोणते लोकेशन वाईज सुद्धा दिले आहे। ओके, एक मिनिट बघा, इथं काय उल्हास नदी आहे, नंतर सावित्री इथं नदी आहे। ओके, तर तुम्हाला समजा तापी वगैरे वर आहे, गोदावरी इकडे, तर नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे उगम पाहून ती पूर्वेकडे वाहत जाते, बंगालच्या उपसागरामध्ये जातात। गोदावरी आपण सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही जर ते पाहिलं नसेल तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडेल। त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन पहा, त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, बघा दुसरा क्वेश्चन, खालीपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही, असिस्टंट पूर्व 2011ला क्वेश्चन विचारला आहे। पर्याय बघा, वैतरणा, दुसरी तानसा, तिसरं कोयना आणि चौथं आहे शास्त्री। तर बघा, वैतरणा, तानसा आणि शास्त्री नदी तुम्हाला माहीत असेल, ह्या नद्या पश्चिम घाटा उगम पाहून या काय येतात अरबी समुद्राकडे जातात। तसे कोयना ही नदी नाही जात, तर कोयना ही उपनदी आहे। ओके, तर हे आपण म्हणतो ना, याची कृष्णाची उपनदी बघा, तर ह्या नद्या कोयना नदी पूर्वेकडे वाहत जाते, त्याच्यामुळे याच्यामध्ये येत नाही ती। ओके, लोकेशन जर पाहायचं असेल तर तुम्हाला चित्रामध्ये बघा, तर बघा इथं काय वैतरणा आहे, इथं दुसरं कोणती एक नदी दिली ती आपल्याला, दुसरी कोणती एक नदी दिली ती, तर तानसा एक दिली आणि शास्त्री एक दिली। तर तानसा पण तुम्हाला याच्यामध्ये दाखवली आहे। ओके, नंतर शास्त्री एक इथं खाली दिली आहे बघा। त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, तिसरा क्वेश्चन विचारला होता, हा सावित्री अशी विविध नद्यावर विचारला होता। तर क्वेश्चन काय आहे, आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो, त्यांचा क्रम खालीपैकी कोणता आहे, असा एक क्वेश्चन विचारला होता। ओके, तर याच्यामध्ये बघा 4 सब पर्याय दिले, त्याच्यामध्ये भीमा, वैनगंगा, सीना, सावित्री पाहिले, याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये वैनगंगा, सीना, भीमा, सावित्री आहे, तिसऱ्या याच्यामध्ये सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा आहे, चौथं वैनगंगा, भीमा, सीना, सावित्री। आता क्वेश्चन काय विचारलं आहे बघा, ह्या पर्यायामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो, पश्चिमेकडून आली तर पश्चिम घाट इथून धरा, किंवा जे पश्चिम भाग मुंबई बघा, किंवा रायगड, रत्नागिरी, ओके। तर अशी इथून पूर्वेकडे जायचं, अहमदनगर बीड अशा साईडला
नागपूर अशा साईडला जायचं, म्हणजे लोकेशन दाखवतो तुम्हाला अशा प्रकारचं जायचं महाराष्ट्राच्या मॅपमध्ये. तर ज्यावेळी जातो त्यावेळी कोणकोणत्या नद्यांचा खोऱ्याचा क्रम आहे बघा, ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये पहिल्या पर्यायामध्ये भीमा, वैनगंगा, सीना, सावित्री. सावित्री इथं पश्चिम घाटात नदी येते, ती सुरुवातीला यायला पाहिजे होती. ओके, आणि भीमा शेवटला यायला पाहिजे होती. सीना नंतर भीमा यायला पाहिजे होतं, नंतर वैनगंगा यायला पाहिजे, जी विदर्भातील प्रमुख नदी आहे. ओके, तर तसं यायला पाहिजे होतं, पण ते पहिल्या पर्याय इथं चुकलेला आहे, हात नाही निघत. त्यानंतर दुसरा वैनगंगा, सीना, भीमा, सावित्री. इथं पण चुकीचं निघतो, कारण सावित्री शेवटला लिहिली, सावित्री सुरुवातीला यायला पाहिजे. आता तिसऱ्यामध्ये सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा हा पर्याय एकदम जुळतो. पण चौथे वैनगंगा, भीमा, सीना, सावित्री. सावित्री चौथ्याला असल्यामुळे ते काय होतं, येत नाही. ज्यावेळी क्वेश्चनमध्ये असं विचारलं जातं, आपण काय पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला असतो, त्यावेळी सावित्री ही नदी शेवटला यायला पाहिजे होती. ओके, तुम्हाला क्वेश्चनद्वारे समजलं असेल. तर हा एक अशा प्रकारचा एक काय आहे क्वेश्चन आयोगाने विचारला आहे, क्रम जे बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो त्यावेळी कोणत्या नद्यांचा क्रम किंवा खोऱ्यांचा क्रम लागतो, अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन पहा, स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे बघा, तुम्हाला पाहिजे असेल तर बघा. इथं सावित्री नदी विचारलेली आहे, चित्रवारी समजलंच असेल, ही सावित्री नदी इथे आहे. त्यानंतर वैनगंगा इथे आहे, हो, गोदावरीची कशी उपनदी ती सुद्धा याच्यामध्ये दाखवलेली आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू आपण. तर बघा चौथा क्वेश्चन विचारला आहे, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही, म्हणजे नद्यांचं क्रम जे पश्चिमेला वाहत नाही. याच्यामध्ये बघा पर्यायामध्ये तुम्हाला इजी क्वेश्चन आहे बघा, समजलंच असेल तुम्हाला. भीमा ही पश्चिम वाहिनी नाही, पूर्व वाहिनी नदी आहे. तर वशिष्ठी, तापी तर तुम्हाला सर्वांना माहिती, अमरकंटक येथे उगम पावतो आणि ती इकडं अरबी समुद्रात येऊन वाहते. तापी, नर्मदा ह्या नद्या प्रमुख तुम्हाला सर्वांना माहिती. त्यानंतर हा क्वेश्चन तर तुम्हाला समजला. त्यानंतर स्पष्टीकरणचे बघा, याच्यामध्ये तुम्हाला समोरून मॅप दिला आहे महाराष्ट्र राज्य नदी प्रणाली म्हणून. आपल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, तापी तर तुम्हाला सर्वांना माहिती वर आहे. ओके, ही तापी नदी आहे आणि वर नर्मदा नदी आहे. त्यानंतर दुसरा कोणता विचारला आहे, वशिष्ठी विचारली. वशिष्ठी तुम्हाला सर्वांना माहिती, उल्हास नदी वर आहे, ती पण माहिती तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पुढे बघू आपण. तर पुढचा क्वेश्चन आहे, कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही आहे, म्हणजे पर्यायामध्ये कोणती नदी ती पश्चिम वाहिनी आहे. उल्हास, कुंडलिका, वैतरणा ह्या सर्व नद्या काय पश्चिम घाटामध्ये उगम पाहून त्या पश्चिमेकडे म्हणजे अरबी समुद्रात जाते, त्याच्यामुळे हे तिन्ही तर चुकीचे नाहीत. मग पर्याय निघतो चौथा, वरीलपैकी कोणतीही नाही. तर स्पष्टीकरणासाठी तुम्हाला हा चार्ट माहीत पाहिजे. ओके, वैतरणा, वैशिष्टी कोणती उल्हास दिलेली आहे, नंतर वैतरणा दिली, कुंडलिका हे दिलेले आहेत, मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढचा क्वेश्चन एक दिलेला आहे बघा. ओके, तर पुढचा एक क्वेश्चन दिलेला आहे बघा, 6वा, पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे. STMS 2013ला क्वेश्चन विचारला आहे. पहिलं बघा, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे दमनगंगा, उल्हास, वैतरणा, वैशिष्ठी, सावित्री आणि कार्ले असा आहे. असा एक पहिला क्वेश्चन विचारला आहे. पहिलं विधान विचारलं आहे, आपल्याला योग्य विधान विचारलं याच्यामध्ये शोधायचं आहे तुम्हाला. बघा, पाचा, काळू, उल्हास नदीच्या महत्त्वाच्या प्रमुख नद्या उपनद्या आहेत. तर पर्यायामध्ये बघा ओळखा सांगितले, केवळ अ बरोबर, केवळ ब योग्य, तिसरं आहे अ ब दोन्ही योग्य, आणि चौथं आहे अ ब दोन्ही योग्य नाहीत. तर आपल्याला योग्य कोणतं विचारलं. आता याच्यामध्ये बघा, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा क्रम, पहिलं विधान आहे बघा, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बघा. ओके, उत्तरेकडून कसं म्हणजे अशा उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलंय. त्याच्यामध्ये कोणकोणते, दमनगंगा पहिल्यांदा विचारलंय, उल्हास नदी सर्वात वर आहे. ओके, दमनगंगा सुरुवातीला आहे, त्यानंतर उल्हास आहे. ओके, वैतरणा, वैशिष्ठी, सावित्री, कार्ले असं आहे. पण यांच्यामध्ये घोळ आहे बघा, उलटे पालटे, त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर भातसा व काळू या उल्हास नदीच्या प्रमुख नद्या आहेत. ओके, तुम्हाला उल्हास नदी माहीत पाहिजे कुठे याच्यापाशी पालघरच्या तिथं उगम पावते त्या उल्हास नदी, त्याच्या मूळ म्हणजे भातसा, काळू ह्या प्रमुख उपनद्या आहेत पालघरपाशी. ओके, समजलं असेल तुम्हाला, म्हणजे केवळ ब विधान हे बरोबर आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात की कोणत्या नद्या कोणत्या साईडला वाहतात, किंवा क्रम विचारला जातो, किंवा कोणाच्या उपनद्या आहेत बघा, अशा टाईपचा एक क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. पुढचा बघा, स्टेप पूर्व 2014ला क्वेश्चन विचारला आहे. हा क्वेश्चन समजून घ्या. ओके, तर बघा पहिल्या याच्यामध्ये विधानामध्ये काय दिलं आहे, काय विचारलं आहे क्वेश्चन, उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यांचा नद्याचा खालीपैकी करून दिला. आता तुम्हाला हे माहीत पाहिजे, रत्नागिरी जिल्हा कोकणातील कोणत्या नद्यामध्ये येतो, उत्तर कोकणामध्ये येतो, मध्य कोकणामध्ये येतो, दक्षिण कोकणामध्ये येतो, हे माहीत पाहिजे पहिल्यांदा. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात कोणकोणत्या पश्चिम घाटात उगम पाहून नद्या ह्या अरबी समुद्राकडे जातात हे पण माहीत पाहिजे. ओके, तर शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, उत्तर कोकणामध्ये बघा दमनगंगापासून सुरुवात येते मिठी नदीपर्यंत. त्याच्यामध्ये जर जिल्हे पाहिले
ओके, याच्यामध्ये पालघर येतं, ठाणे येतं, मुंबई शहर, मुंबई उपनगर हे त्याच्यामध्ये जिल्हे येतात. त्यानंतर मध्य कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी हे जिल्हे येतात आणि दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्ग हा जिल्हा येतो. आता रत्नागिरी हा रत्नागिरी व रायगड व रत्नागिरी, तर हे जे येतात बघा याच्यामध्ये हे मध्य कोकणामध्ये. आता मध्य कोकण कुठून सुरुवात होतं तर पाताळगंगापासून सुरुवात होती त्याला, आणि शास्त्री नदी बघा ते तिची उपनदी त्यापर्यंत जातो. आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघा, आता पर्यावळ काय सांगितलं. आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणकोणते आपण म्हणतो ना, त्याला काय म्हणतो आपण, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणकोणते नद्या आहेत हे पण पाहिजे. त्याच्यामध्ये भारजा, जोग, वशिष्ठी, शास्त्री, काजळी, मचकुंदी, नंतर काजबी नदी हे येतात. आता पर्यायामध्ये शोधा. आता विधान बघू आपण. पहिले सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी. दुसरा वशिष्ठी, जोग, भारजा, सावित्री. तिसरा जोग, भारजा, वशिष्ठी, सावित्री. चौथा सावित्री, वशिष्ठी, जोग, भारजा. आता तुम्ही रत्नागिरी जिल्ह्याचा क्रम पाहिला, उत्तर ते दक्षिणेकडून विचारले. दक्षिणेला कोणती येते? रत्नागिरी जिल्ह्यात काजवी नदी येते, हे सर्वांना माहिती. त्याच्यानंतर मचकुंदी येते, पण सुरुवात उत्तरेकडून ज्यावेळी होतो भारजा, जोग, वशिष्ठी ह्या नद्या येतात. ओके, आता सावित्री दिली याच्यामध्ये रत्नागिरी. ॲक्च्युली सावित्री वर येते बघा. ओके, ते रायगडच्या थोडे बाँड्री वे असल्यामुळे त्याला काय कधी कधी रायगडमध्ये सुद्धा कन्सिडर केलं जातं. पण सुरुवात बघा ही सावित्री नदीपासून होती. दक्षिण आले असते तर सावित्री शेवटला आली असते, पण सुरुवातीला आपण म्हणतो ना उत्तरेकडून दक्षिणेकडे, त्यावेळी सावित्री प्रथम येते. उत्तरेकडून दक्षिण येताना, दक्षिणेकडून उत्तर जाताना ही शेवटला येते, हे लक्षात ठेवा. पण त्यानंतर सुरुवात ही रत्नागिरीची ही बाँड्री बघा, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याची, त्याच्यामुळं सावित्री सुरुवातीला मानली जाते. ओके, सावित्री इथे एकेन, सावित्री इथे एकेन. ओके, क्वेश्चनमध्ये तुम्हाला समजलं. पण आपण ते 2 नंबरला उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारजा येतं, त्यानंतर जोग येतं, वशिष्ठी येते, काजळी येते, नेक्स्ट त्या आधी शास्त्री येते, नंतर काजळी येते, नंतर मचकुंदी येते आणि काजवी नदी येते. असं कोणताही पर्याय बघ शोधा बरं. आता सावित्री 1 नंबरला फिक्स आहे. आता 2च पर्यायामध्ये आपलं सापडायचं आहे. त्यानंतर इथे भारजा नदी, भारजा आहे का, भारजा इथं शेवटला दिलं, म्हणजे इथं चुकीचं निघलं. पहिलाच पर्याय बरोबर होतो. त्या पुन्हा एकदा क्रम सांगतो रत्नागिरी जिल्ह्याचा. सुरुवातला सावित्रीची बाँड्री लाईन आहे रायगड आणि रत्नागिरीची, त्यानंतर भारजा आहे, नंतर जोग आहे, वशिष्ठी आहे जे पहिल्या पर्यायामध्ये निघतं बघा, नंतर काजळी, मचकुंदी, नंतर काजवी नदी. अशा प्रकारची नद्यांचा क्रम याच्यामध्ये येतो, हे लक्षात ठेवा. नंतर मचकुंदी वगैरे 60 किलोमीटरची जे अंतर आहे बघा ते तुम्ही लक्षात ठेवा. ट्रिक वगैरे तुम्ही स्वतः तयार करा किंवा ट्रिकवर भरपूर अशी व्हिडिओ येतात. आपण क्वेश्चन कोणत्या प्रकारचे विचारले त्याच्यावर जास्त भर करतोय. ओके, ट्रिक जर पाहिजे असेल तर आपण ट्रिकवर सुद्धा याच्यावर काय करू, एक सेपरेट व्हिडिओ आणू. ओके, चला पुढचा क्वेश्चन पाहू. त्यानंतर पुढं बघा, आता हे स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी बघा, सुरुवात होती कुठून, सावित्री, जोग. ओके, इथं डायरेक्ट वशिष्ठी, शास्त्री दिले, ह्याच्यामध्ये दिले मचकुंदी. अशा प्रकारचे सुरुवात होते. त्यानंतर पुढं पाहू. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, कोकणातील नद्या पुन्हा एकदा बघा, कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम म्हणजे कोणत्या प्रकारचे, अशा प्रकारचा क्रम लावा सांगितला आहे. ओके, याच्यामध्ये कोकणातील सर्व नद्या आहेत बघा, मुचकुंदी, वशिष्ठी, शास्त्री, सावित्री आणि कुंडलिका, कर्ली. आता मुचकुंदी तुम्हाला सर्वांना माहिती आहे रत्नागिरी जिल्ह्यात आहे, वशिष्ठी तो रत्नागिरी जिल्ह्यात आहे, शास्त्री सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात आहे, सावित्री सुद्धा आय थिंक रायगड जिल्ह्यामध्ये येते, रायगडच्या तिथं बाँड्री बघा. ओके, त्यानंतर सावित्री बाँड्रीवरची आपण बघितलं ना. आता नंतर कुंडलिका आहे, ती सुद्धा नदी आहे, नंतर कर्ली. अशा प्रकारे नद्यांचा क्रम दिला, उत्तरेकडून दक्षिणेकडे लावायचा आहे. त्याच्यामध्ये ह्या नद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात हे तुम्हाला सुरुवातीला माहीत पाहिजे. ओके, तर कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघा. याच्यामध्ये बघा सुरुवातीला, ओके, ही तर पहिल्यांदाच येते कुंडलिका. ओके, कुंडलिका सर्वात वर नदी येते, ती रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मुचकुंदी, वशिष्ठी, शास्त्री ही आता याच्यामधले आहे, रत्नागिरी जिल्ह्यातली आहेत. हे तर याच्या खाली येणारच्या. सुरुवातीला कुंडलिका येते, म्हणजे ही कुठे आहे बघा, ही 3 ठिकाणी, 1 2 3, आता 2-3 ठिकाणी. आता कुंडलिका नंतर बघा याच्यामध्ये सावित्री नदी यायला पाहिजे. ओके, कुंडलिका, सावित्री हा रायगड जिल्ह्याचा क्रम आहे. सावित्री नदी बाँड्री येते, त्याच्यामुळं ई आणि ड इथं येतोय आणि 2 ठिकाणी येतोय. ओके, आता 2 पर्याय आपल्याकडे राहिलेत, तर याच्यातून आपल्याला 50-50 झाले. आता यानंतर बघा पुढची नदी बघू आपण, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके, त्यानंतर बघा पर्यायामध्ये आता आपण सावित्री पाहिली, त्याच्यानंतर सावित्रीनंतर वशिष्ठी येते. भारजा, जोग, वशिष्ठी दिले नाही याच्यामध्ये, भारजा जोग तर दिले नाही, वशिष्ठी दिले नाही, मग ब निघतोय. ओके, क का निघत नाही, क वशिष्ठी आधी येते, त्यानंतर शास्त्री येते. ओके,
सुरुवातीला वैशिष्ट्य येते, नंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलंय ना आपल्याला असा, त्याच्यामध्ये वैशिष्ट्य सुरुवातीला शास्त्री तर येणार नाही कारण क सुरुवातीला नाही, तर ब येईल. पर्याय 2 नंबरचा निघतो इथंच आपला. पुढच्या पण नद्या बघू आपण. वैशिष्ट्य शास्त्री येतं. ओके, आता याच्यामध्ये ब क गेलं. आता मोजकुंदी. एक रत्नागिरी जिल्ह्याचं काम सर्वांना पाहिजे असं आय थिंक असं मी समजतो. सावित्री, भारजा, जोग, वैशिष्ट्य, शास्त्री, काळजी, मचकुंदी आणि काजवी अशा प्रकारचे एक ट्रिक आहे. तुम्ही जर लक्षात ठेवू शकता 2-3 वेळा जर तुम्ही तोंडपाठ केलं तर तुम्हाला लक्षात येईल. पुन्हा एकदा सांगतो. सावित्री, भारजा, जोग, वैशिष्ट्य, शास्त्री, काजळी, मचकुंदी आणि काजवी नदी. ओके, तुम्हाला अशा प्रकारचं ध्यान. काजळी आणि काजवी कन्फ्युजन होऊन नये. पहिल्यांदा काजळी येते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, नंतर काजवी शेवटला येते जी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बाउंड्रीच्या जवळ येते. ओके, मग त्यानंतर कोणती येते? मध्ये कुठं येते? मचकुंदी. मुचकुंदीनं आता एकच पर्याय राहिला आपला फ काय तर कर्ली. ओके, कर्ली नदी तर ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली शुक, देवगड, आचरा, गड, कर्ली, तेरेखोल आणि ओरस नदी. ओके, त्या शेवटला एक वेगळं सुद्धा नाव आहे तेरेखोल आणि किंवा हिरण्यकेशी नदी सुद्धा मध्ये. तेरेखोलच्या खाली एक नदी आहे हिरण्यकेशी नदी, पण ती बऱ्याच पुस्तकामध्ये सापडत नाही. ओके, आपले जे नोट्स आहेत महाराष्ट्र जॉग्रफीच्या त्याच्यामध्ये ती हिरण्यकेशी नदी तुम्हाला पाहायला भेटेल, पण हाय दक्षिणेकडे. तेरेखोलच्या खाली कोणती आहे? हिरण्यकेशी नदी. ओके, पुढचा क्वेश्चन घेऊ, वेळ न दडवता. त्यानंतर बघा, कोकणातील नद्या वैशिष्ट्याबाबत खालीलपैकी योग्य विधाने निवडा. अशा प्रकारचा सुद्धा एक क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे, कारण बरेच क्वेश्चन पेपर पाहिले त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक किंवा जे वैशिष्ट्य आहे बघा स्पेसिफिकेशन ते सुद्धा विचारलं जातात. आता हे पाहू. पहिलं विधान बघा, या नद्या लांबीने खूप आखूड स्वरूपाच्या आहेत. बघा, या नद्या सर्वसाधारणपणे संस्थ उताराच्या आहेत, म्हणजे थोड्या स्लोमध्ये. बघा, या नद्या पश्चिम वाहिनी आहेत. तर याची लांबी सरासरी 49 ते 155 किलोमीटरची आहे. 155 काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भेटतं. ओके, ते 145 उल्हास नदी तुम्हाला सर्वांना माहीत असेल, त्यानुसार तुम्हाला माहीत असेल. ओके, पण याच्यामधील 49 ते 155 सरासरी धरा. आता बघा, खालीपैकी योग्य विधानांचे. ह्या नद्या लांबीने खूप आखूड स्वरूपाच्या आहेत. हे क्वेश्चन हे बरोबर आखूड आहेत, कारण लांब नाही आहेत गोदावरी याच्यामध्ये. तर हे विधान तर बरोबर आहे. निघाला. ओके, आणि हे निघाला. ब तर गायब झाला. त्यानंतर या नद्या सर्वसाधारणपणे संस्थ उताराच्या आहेत, तीव्र उताराच्या आहेत. हे विधान तर चुकीचं आहे. ब ज्या ठिकाणी निघलं हे पण गेलं आणि हे सर्व गेलं. मग पर्याय राहतो कोणता? दुसराच राहतो. आता तिसरं बघू. या नद्या पश्चिम वाहिनी आहेत. ओके, म्हणता येईल या पश्चिम वाहिनी आहेत सर्व नद्या, कारण बघितले तुम्ही पश्चिम घाटा वाहणाऱ्या नद्या सर्व काय आहेत? पश्चिम वाहिनी आहेत. ओके, त्यानंतर ड बघा, याची लांबी सरासरी 49 ते 150. आता सांगितलं की 49 ते 155 म्हणण्यापेक्षा 145, पण ते काही नद्यांचे काही पुस्तकामध्ये 155 किलोमीटरचे दिलेले आहेत, तर असं धरा. ओके, काही 49 पेक्षा सुद्धा कमी आहेत. 49 पेक्षा म्हणतो ना, आचरा ही नदी जी जवळ 48 किलोमीटरची आहे, आणि गांधार आहे बघा, ती एक गांधार ती 23 किलोमीटरची तिची लांबी आहेत. म्हणजे आहेत 49 ते 155 सरासरी आहेत असं धरा. म्हणजे ड पण विधान बरोबर निघतं. कोणता निघतो? पर्याय 2 नंबर. ओके, पुन्हा एकदा सांगतो. याचा जो पर्याय निघतो क ड निघतं. ह्या नद्या लांबीने आखूड आहेत. या नद्या सर्वसाधारणपणे तीव्र उताराच्या आहेत. ब चुकीचं आहे. या नद्या पश्चिम वाहिनी आहेत. पश्चिम घाटावर उगम पाहून या पश्चिमेकडे अरबी समुद्रात जातात, आणि यांची लांबी सरासरी 49 ते 155 किलोमीटरच्या दरम्यान आहे. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू. हा रत्नागिरी जिल्ह्याच्या नदीचा क्रम विचारला. आता रत्नागिरीचं पुन्हा एकदा सांगतो. सावित्री, भारजा, जोग, वैशिष्ट्य, शास्त्री, काजळी, मचकुंदी, काजवी नदी हा त्यांचा क्रम आहे. आता या पर्यायामध्ये सापडा. आता भारजा, वैशिष्ट्य हे एका क्रमामध्ये पहिल्या पर्यायामध्ये निघतं, हे पण निघतं. नंतर काजवी तर दक्षिणेला, हे तर दुसरा गायबच होतो. काजवीने सुरुवात होत नाही आहे. काजवी शास्त्री नाही निघत, तर शास्त्री काजवी यायला पाहिजे. कारण आपल्याला काय क्वेश्चन काय विचारला आहे? रत्नागिरी जिल्ह्यात नद्यांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरे असं विचारलं आहे आपल्याला. ओके, म्हणजे सुरुवातीला दक्षिणेकडील नद्यांचा सुरुवातीला येईल. मग आता याच्यासाठी तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यांचा नदीचा क्रम लक्षात पाहिजे. सावित्री, भारजा, जोग, वैशिष्ट्य, शास्त्री, काजळी, मचकुंदी, काजवी नदी. ओके, तर याच्यामध्ये बघा पर्यायामध्ये सुरुवातीला काजवी नदी यायला पाहिजे. तर काजवी नदी एका ठिकाणी. ओके, इथे एक आहे. दुसरीकडं तर काजवी दाखवली, शुग नदी दिली. काजवीची नंतर मचकुंदी नदी यायला पाहिजे. काजवी, शास्त्री हे एक बरोबर निघतं, हे तर एक बरोबर निघतं. त्यानंतर शुक, काजळी हे तर नाही निघत, कारण उत्तर ते दक्षिण होतं, हे चुकीचं निघलं. ओके, त्यानंतर भारजा, वैशिष्ट्य, काजळी. भारजा, वैशिष्ट्य हे उत्तर ते दक्षिण क्रम आहे, हे पण चुकीचं आहे. म्हणजे रोज 2. आता तिसऱ्या पर्यायामध्ये बघा, शुक, काजवी, मुचकुंदी, काजळी, शास्त्री, भारजा.
शास्त्री, भारजा हे तर बरोबर आहे, त्याच्या आधी काजळीसुद्धा बरोबर आहे, मुचकुंदीसुद्धा बरोबर आहे, आणि काजवी आणि शुक नदी तर सिंधुदुर्गमध्ये हे पण क्रम आहे, पण रत्नागिरीच्या बाँड्री असल्यामुळे ते बाँड्रीमध्ये धरले जाते. मी तुम्हाला आधी सांगितलं सावित्रीसुद्धा रायगड आणि रत्नागिरीची बाँड्री आहे, आणि शुक नदीसुद्धा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची बाँड्री आहे, म्हणजे 3 जिल्हे त्याच्यामध्ये मोडले जातात. शुक सुरुवातीला येतं, हे पण 3 नंबरचा पर्याय बरोबर निघतो. शुक, काजवी, त्याचं मुचकुंदी हे पण बरोबर आहे. आपण दक्षिण ते उत्तरेला जातोय ना, वर खालून वर जातोय. ओके, शास्त्री आणि भारजा, शास्त्रीच्या आणि भारजा वर येते, त्यानंतर सावित्री वर येते, त्यानंतर कुंडले किंवा वर येते, आणि हे पण बरोबर आहे. आधी हे बरोबर तर निघतो क्रम तिसरा. आता दुसरा बरोबर निघतोय का बघू आपण. ओके, मी तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये आपलं चाललंय. तर शास्त्री बघा बरोबर आहे. शास्त्रीच्या नंतर काजवी पहिल्यांदा, नंतर शास्त्री आहे. शास्त्रीनंतर काजळी दिली, चुकीचं दिलंय. पहिल्यांदा काजळी नदी यायला पाहिजे, नंतर शास्त्री नदी यायला पाहिजे, अशा एवढी क्रममध्ये येतं बघा. तुम्हाला एक सांगतो मी, पुन्हा एकदा दाखवतो. हे रत्नागिरी जरा सुरुवातीला कोणती नदी येते, इथं काजवी नदी येते. ओके, काजवी, त्यानंतर मुचकुंदी, नंतर काजळी, शास्त्री, वशिष्ठी, जोग, भारजा आणि सावित्री नदी वर येते. आता पर्यायामध्ये बघा शास्त्री, काजळी द्यायला पर्याय, दुसऱ्या पर्यायामध्ये काय कन्फ्युजन होतं, ते सुरुवातीला काजवी येते बरोबर आहे, नंतर शास्त्री पण येते, पण शास्त्री नंतर काजळी दिली जाते. काजळी ऑलरेडी 2 नंबरला यायला पाहिजे, 3 नंबरला शास्त्री द्यायला पाहिजे, हे उलटं झालं इथं. ओके, नंतर वशिष्ठी द्यायला पाहिजे, हे पण बरोबर आहे. भारजा पण बरोबर आहे, आणि शुक तर सिंधुदुर्गमधली नदी आहे, हे चुकीचं आहे. इथंच कन्फ्युजन झालं आहे. हे उदाहरण हे तिन्ही चुकीचे आहेत. पर्याय निघतो तिसऱ्या क्रमांकाची नदी, तिसरा क्रमांकाचा पर्याय. ओके, रत्नागिरी जिल्ह्यात नद्याचा दक्षिणेकडे उत्तरक्रम बघा, अशा हा एक प्रकारचा क्वेश्चन निघतो. यासाठी मला उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण हे कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणत्या नद्या आहेत, हे पण माहीत पाहिजे. नंतर उत्तर कोकणामध्ये जे बघा पालघर, ठाणे, मुंबई शहर आहेत, मुंबई शहर उपनगर, याच्यामधल्या कोणकोणत्या नद्या आहेत, यांच्या कोणकोणत्या उपनद्या आहेत, याच्यावर कोणकोणते डॅम आहेत हे माहीत पाहिजे. त्यानंतर मध्य कोकणामध्ये बघा, मध्य कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी जिल्हे येतात. रायगडमध्ये कोणकोणत्या नद्या आहेत बघा. रायगडचं सोपं आहे तुम्हाला, पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, सावित्रीच्या गोड, काळ आणि गांधार ह्या प्रमुख उपनद्या आहेत, हे तुम्हाला देणार आहे. रत्नागिरी तर सर्वांना माहिती, ही लक्षातच ठेवायचं की रत्नागिरी, कारण मध्य कोकणामध्ये येत असल्यामुळं आणि थोडं जास्त नद्या आहे त्याच्यावर. ओके, त्याच्यामुळे विचारण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीवर मोठ्या प्रमाणात. त्याच्यामध्ये रत्नागिरीमध्ये सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, शास्त्री, काजळी, मुचकुंदी आणि काजवी ही नदी येते. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये पाहिलं तर शुक, देवगड, आसरा, गड, कारली, तेरेखोल, नंतर औरस, नंतर तेरेखोल नंतर बघा औरस म्हणण्यापेक्षा तिला हिरण्यकेशी नदी म्हणा, औरस नाही तर चुकीचं येते, हिरण्यकेशी नदी शेवटला येते. ही सिंधुदुर्गातल्या प्रमुख नदी. अशा प्रकारचा क्रम तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, तर यासाठी तुम्ही करा मॅपवर लक्षात ठेवा, मॅपचं रिडिंग जास्तीत जास्त करा, जेणेकरून तुम्हाला या नद्या बघा इथं तेरेखोल नदी आहे ना, याच्या खाली ही नदी हिरण्यकेशी नदी आहे खाली. ओके, ती बाँड्रीवर आहे, आणि सुरुवात होती कोणती आपण दमनगंगा. ओके, दमनगंगा, पाताळगंगा आणि हिरण्यकेशी किंवा तेरेखोल नदी, अशा प्रकारचं लक्षात ठेवा. तर आपला व्हिडिओ कोकणामध्ये तुम्हाला समजलं असेल की कोकणातील नद्या बघा कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला आयोगाने विचारलेत. ओके, यावरून तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्याला कोणत्या गोष्टीवर हे कोकणातील नद्यावर फोकस जास्त करायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, कोकणातील नद्यावर क्वेश्चन कशा करायला, एखाद्या नदीचं बघा उत्तर ते दक्षिण क्रममध्ये विचारलं जाते, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नद्या टाकल्या जातात, कोकणातील नाही टाकत तर वेगळ्या टाकतात, अशा प्रकारचा क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड आहे. नंतर पश्चिम ते उत्तर, ओके पश्चिम ते म्हणण्यापेक्षा उत्तर ते दक्षिण हा एक क्रम विचारला जातो, दक्षिण ते उत्तर विचारला जातो. कधी कधी जिल्हा आहे बघा, जिल्ह्याचे उत्तर कोकण, उत्तरपासून दक्षिणेकडे क्रम विचारला जातो किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे हा क्रम विचारला जातो. यासाठी तुम्ही ना त्याचं जे पहिलं आद्याक्षर आहे बघा, त्या आद्याक्षरावरून तुम्ही त्याची ट्रिक बनवू शकता. ओके, तर तुम्हाला समजून जाईल ते. ओके, अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल तर आशा करतो की तुम्हाला आजचा जे व्हिडिओ आहे तो व्यवस्थित समजला असेल, तुम्हाला एक प्रकारची आयडिया भेटली असेल अशी अपेक्षा करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा जे काही इश्यू असेल तर तुम्ही ते कमेंट करून सांगा. जर काही व्हिडिओमध्ये काही चुकीचं आढळलं ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पण नक्की शेअर करा, आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना कोकणातील नद्यावर कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात हे त्यांना व्यवस्थित समजून. तर आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन. आता व्हिडिओचं बघा सबस्क्राईब करण्याचा काय फायदा, याच्यामध्ये काही पैसे वगैरे जात नाही, तुम्हाला सर्वांना माहीत असेल कदाचित. याच्यावर काय होतं, जे व्हिडिओ आपण टाकत असतो बघा ते डायरेक्ट फ्लॅश होतो बघा समोर की या आपल्या चॅनलवर कोणता नवीन व्हिडिओ आला आहे, ते एवढंच होतं. बाकी काही त्याच्यातून मायनस वगैरे तुमची काही होत नाही किंवा पैसे वगैरे कट करत नाही. ओके, तर भेटूया व्हिडिओमध्ये. थँक्यू तुम्ही सर्वांचे पुन्हा हा व्हिडिओ पाहिजे. धन्यवाद.